नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर आज आपण मटार आणि फ्लावरची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो, 2 कांदे आणि लसूणची पेस्ट घेतलेली आणि कोथिंबीर, थोडेसे मटार घेतलेले वाटीभर आणि हे फ्लावर स्वच्छ धुवून 1 उकळी काढली मीठ टाकून. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि माझ्याकडं जिरे नव्हतं मोहरी टाकलेली आहे मी आणि ती तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय जिरे नव्हते सो तुम्ही जिरेची आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. ती आणि हिंग पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं. ती चांगली तडतडून द्यायची आहे आणि मग आपल्याला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरलेले मी 2 मीडियम घेतलेले कांदे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला आणि थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. मी ठेचलं आहे लसूण, तुम्ही पेस्ट पण टाकू शकता. ते टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला मटार फक्त टाकायचं आहे. फ्लावर नाही टाकायचं आहे आणि थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला वेळ लागतो शिजायला, सो मी त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं थोडंसं अर्धवट शिजवून घेतलेले. अजिबात त्याच्यात पाणी नाही टाकायचं, टिपका पण. आणि थोडंसं परतून चेक करत राहायचं, नाही तर खाली करपेल लागेल म्हणून. आणि ते परतून झाल्यानंतर चेक करायचं आहे कितपत ते शिजलेलं आहे. मटार बघू शकता मी असं अर्धवट शिजवलेलं आहे. तो परतल्यानंतर मी मसाले स्किप झाले माझ्याकडून, मी टाकले आणि माझ्याकडून ते प्लेस झालं नाही आहे व्हिडिओ काढताना. सो मी मसाल्यांमध्ये लाल तिखट, सब्जी मसाला, काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. एव्हरेस्टचा किचन किंग मसाला पण टाकलेला आहे थोडासा आणि व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले टाकून. आणि फ्लावर टाकायचं आहे मसाले टाकून झाल्यानंतर. बघू शकता हे सगळं व्यवस्थित परतून लगेच शिजतो. फ्लावर लगेच शिजतो. आपण 1 उकळी आधीच आणली होती आणि खूप छान टेस्टी लागते. नक्की करून पहा. चपातीसोबत, भाकरीसोबत आणि वरण भाताला तोंडी लावण्यासाठी तर जब्बर लागते ही भाजी. मला फ्लावर आवडत नाही, सो मी त्याच्यात थोडंसं मटार टाकलेलं आहे. ते दोन्ही मिक्स खूप छान लागतं. नक्की करून पहा. थँक्यू सो मच.